नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं अभ्यास गुरु या चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये 25 प्रश्न आपण पाहणार आहोत। 25 प्रश्नांपैकी किमान 15 प्रश्नांची उत्तरे तुम्हाला यायलाच पाहिजे। पहा, या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, छत्रपती शिवाजी महाराजांची स्वराज्याची पहिली राजधानी कोणती? पर्याय पहा, विचार करा, कमेंटमध्ये उत्तर सांगा। छत्रपती शिवाजी महाराजांची स्वराज्याची पहिली राजधानी कोणती? योग्य उत्तर आहे राजगड। लक्षात ठेवा, राजगड। पुढे पहा, सन 1927 मध्ये कोणी महाड येथील चौदार तळ्याचा सत्याग्रह केला? सन 1927 मध्ये कोणी महाड येथील चौदार तळ्याचा सत्याग्रह केला? योग्य उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। लक्षात ठेवा, महाड या ठिकाणी चौदार तळ्याचा सत्याग्रह केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी। कधी केला? 1927 साल लक्षात ठेवा। पुढे पहा, भूदान चळवळीचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? भूदान चळवळीचे जनक, योग्य उत्तर आहे आचार्य विनोबा भावे। विद्यार्थी मित्रांनो, 10 वेळापेक्षाही जास्त वेळा हा प्रश्न पोलीस भरती, तलाठी भरतीमध्ये विचारला गेला आहे। लक्षात ठेवा। पुढे पहा, छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध कोणत्या किल्ल्याच्या पायथ्याशी केला? योग्य उत्तर आहे प्रतापगड। लक्षात ठेवा, छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध प्रतापगड या किल्ल्याच्या पायथ्याशी केला। पुढे पहा, हा बचेंगे तो और भी लढेंगे हे उद्गार कोणत्या मराठी फौजेच्या सरदाराने काढले होते? हा बचेंगे तो और फिर भी लढेंगे हे उद्गार कोणत्या मराठी फौजेच्या सरदाराने काढले होते? योग्य उत्तर आहे दत्ताजी शिंदे। दत्ताजी शिंदे। पुढे पहा, यूपीआयचा पूर्ण अर्थ काय आहे? यूपीआय, योग्य उत्तर आहे युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस। युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस। पुढे पहा, गदर पक्षाची स्थापना कोणी केली? योग्य उत्तर आहे लाला हरदयाळ। गदर पक्षाची स्थापना लाला हरदयाळ यांनी केली। खालीलपैकी भारताचे सर्वोच्च शौर्य पदक कोणते? सर्वोच्च शौर्य पदक, योग्य उत्तर आहे परमवीर चक्र। लक्षात ठेवा, शौर्य पदक विचारलेलं आहे परमवीर चक्र। खालीलपैकी कोणता पर्याय अयोग्य आहे, म्हणजे कोणता पर्याय चुकीचा आहे हे आपल्याला विचारलं आहे। पहा, अवर्णनीय, वर्णन करता येणार नाही असे, बरोबर आहे का? विद्यार्थी मित्रांनो, अवर्णनीय म्हणजे काय? वर्णन करता येणार नाही असे। पहिला पर्याय बरोबर आहे। दुसरा पर्याय पहा, अफवा, खोडसाळपणे पसरवलेली खोटी बातमी, बरोबर आहे का? 100% बरोबर आहे। अफवा म्हणजेच काय? खोडसाळपणे पसरवलेली खोटी बातमी। अप्पलपोटा, स्वतःच्याच फायद्याचे पाहणारा, 100% बरोबर आहे। स्वतःच्याच फायद्याचे पाहणारा याला आपण काय म्हणतो? अप्पलपोटा म्हणतो। चौथा पर्याय पहा, अतुलनीय, तुलना करता येईल असा। विद्यार्थी मित्रांनो, 4 नंबर पर्याय चुकीचा आहे। अतुलनीय म्हणजे काय? तुलना करता येणार नाही असा। तुलना करता येणार नाही असा, या ठिकाणी काय म्हटलंय? तुलना करता येईल असं म्हटलंय, हे चुकीचं आहे। अतुलनीय म्हणजे तुलना करता येणार नाही असा। ओके, या ठिकाणी योग्य उत्तर आहे 4 नंबर पर्याय। हे लिहून ठेवा, पहिला पर्याय, दुसरा पर्याय आणि तिसरा पर्याय तीनही बरोबर आहे आणि यावर वारंवार परीक्षेमध्ये प्रश्न विचारला गेला आहे। पुढे पहा, 1857च्या उठावानंतर इंग्रजी सैनिकांचे हिंदी सैनिकांशी ठेवलेले प्रमाण किती होते? योग्य उत्तर आहे 1:2। लक्षात ठेवा, म्हणजे काय? 1 इंग्रजी सैनिक आणि 2 हिंदी सैनिक असं यांचं प्रमाण होतं। पुढे पहा, गुजरात देशाचा इतिहास हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला? गुजरात देशाचा इतिहास, योग्य उत्तर आहे गोपाळ हरी देशमुख। गुजरात देशाचा इतिहास हा जो ग्रंथ आहे हा गोपाळ हरी देशमुख यांनी लिहिला। महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून कोणत्या अभयारण्याला ओळखले जाते? महाराष्ट्राचे भरतपूर, योग्य उत्तर आहे नांदूर मधमेश्वर। महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून नांदूर मधमेश्वर या अभयारण्याला ओळखले जाते। पुढे पहा, पानिपत झाले या वाक्प्रचारातून काय सुचवले जाते? पानिपत झाले म्हणजेच काय?
सर्वनाश झाला. पानिपत झाले म्हणजे काय? सर्वनाश झाला. भारतीय राज्यघटनेत धार्मिक हक्कांचा समावेश खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदामध्ये करण्यात आला आहे? प्रश्न महत्वपूर्ण आहे. भारतीय राज्यघटनेमध्ये धार्मिक हक्कांचा समावेश खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदामध्ये करण्यात आला आहे? योग्य उत्तर आहे अनुच्छेद 25 ते 28. 25 ते 28. पुढे पहा, कोतवालाची नेमणूक कोण करतो? योग्य उत्तर आहे तहसीलदार. कोतवालाची नेमणूक तहसीलदार करतो. सविता या शब्दाचा अर्थ काय? सविता. सविता म्हणजे काय? सूर्य. सविता म्हणजे सूर्य. पुढे पहा, खालीलपैकी शोकदर्शक नसलेला शब्द कोणता? शोकदर्शक नसलेला शब्द विचारला आहे. पहा, अरे रे, अगाई, हाय हाय, आहा हा. आता पहा, लगेच समजतंय अरे रे काय आहे? शोकदर्शक आहे. अगाई शोकदर्शक आहे. हाय हाय शोकदर्शक आहे. आणि आहा हा शोकदर्शक नाही. योग्य उत्तर आहे 4 नंबर पर्याय. पुढे पहा, ATC चे पूर्ण रूप काय? ATC. ए म्हणजे काय? एअर. टी म्हणजे ट्रॅफिक आणि सी म्हणजे कंट्रोल. एअर ट्रॅफिक कंट्रोल. पुढे पहा, राष्ट्रीय एकता दिवस कधी असतो? राष्ट्रीय एकता दिवस योग्य उत्तर आहे 31 ऑक्टोबर. राष्ट्रीय एकता दिवस 31 ऑक्टोबर. पुढे पहा, आधुनिक विचारांचा दृष्टिकोन असणारा या शब्दसमूहासाठी एक शब्द सुचवा. आधुनिक विचारांचा दृष्टिकोन असणारा, याला आपण काय म्हणतो? पुरोगामी. पुरोगामी. लक्षात घ्या, पुरोगामी म्हणजे काय? आधुनिक विचारांचा दृष्टिकोन असणारा. पुढे पहा, ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग कोणत्या राज्यात आहे? ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग योग्य उत्तर आहे मध्य प्रदेश. मध्य प्रदेश राज्यामध्ये ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग आहे. रंधा धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे? योग्य उत्तर आहे अहिल्यानगर. लक्षात ठेवा, रंधा धबधबा अहिल्यानगर जिल्ह्यात आहे. पुढे पहा, एसेज ऑन इंडियन इकॉनॉमिक्स हा ग्रंथ कोणी लिहिला? योग्य उत्तर न्यायमूर्ती रानडे. एसेज ऑन इंडियन इकॉनॉमिक्स हा ग्रंथ न्यायमूर्ती रानडे यांनी लिहिला. अमृतानुभव हा ग्रंथ कोणी लिहिला? 10 वेळा हा प्रश्न पोलीस भरती, तलाठी भरती, आरोग्य भरती, वनरक्षक भरती यामध्ये विचारला गेला आहे. योग्य उत्तर आहे संत ज्ञानेश्वर. लक्षात ठेवा, अमृतानुभव हा ग्रंथ संत ज्ञानेश्वर महाराज यांनी लिहिला. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ कोठे आहे? योग्य उत्तर आहे परभणी. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी या ठिकाणी आहे. पुढे पहा, दक्षिण महाराष्ट्राची काशी म्हणून कोणत्या ठिकाणाला ओळखले जाते? दक्षिण महाराष्ट्राची काशी. योग्य उत्तर आहे वाई. दक्षिण महाराष्ट्राची काशी वाई. सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश कोण? योग्य उत्तर आहे न्यायमूर्ती फातिमा बीबी. सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश न्यायमूर्ती फातिमा बीबी. महाराष्ट्रातील पहिला पवन ऊर्जा प्रकल्प कोठे आहे? योग्य उत्तर आहे जमसाडे देवगड. विद्यार्थी मित्रांनो, 50 वेळापेक्षाही जास्त वेळा हा प्रश्न पोलीस भरतीमध्ये, तलाठी भरतीमध्ये, आरोग्य भरतीमध्ये, वनरक्षक भरतीमध्ये विचारला गेला आहे. महाराष्ट्रातील पहिला पवन ऊर्जा प्रकल्प कोठे आहे? तोंडी पाठ करा, जमसाडे देवगड. विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न पहा, अमेरिकन व फ्रेंच राज्यक्रांतीच्या वेळी कोणत्या तत्वांचा पुरस्कार करण्यात आला? अमेरिकन व फ्रेंच राज्यक्रांतीच्या वेळी कोणत्या तत्वांचा पुरस्कार करण्यात आला? पर्याय पहा, स्वातंत्र्य, समता, बंधुता, वरील सर्व. योग्य उत्तर आहे वरील सर्व, म्हणजे स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तीनही तत्वांचा पुरस्कार करण्यात आला. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये जवळजवळ 25 प्रश्न आपण पाहिलेले आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.